तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर म्हणजे व्लॉग अरणितावर. तर आज आपण ज्या दिवसाची वाट बघत आहोत दिवस आलाय. आज चाललोय आपण आपल्या गाडी स्कूटीची डिलिव्हरी घ्यायला. कोणती स्कूटी अजून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, ते तुम्हाला शोरूम मध्ये गेल्यावर समजणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला ब्लॉग हा. तुम्हाला कळेल की Yes. कोणती स्कूटी आम्ही फायनलाइज केलेली आज ती घेऊन येणार आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ते म्हणजे की आज आहे 2 ऑगस्ट आणि आज आहे संकष्टी. सो हा दिवस आम्ही डिसाईड केला आहे. आधी आम्ही त्याला विचारलं गाडीवाल्याला की गाडी आली का, कालच विचारलं, तो मला आली आहे. तर आम्ही डिसाईड केलं की आज संकष्टी आहे, चांगला दिवस आहे, तो वाय नॉट की आज घेऊन येऊया. ठीक आहे, विदाऊट नंबर प्लेट. लास्ट टाइम मी बोलले की आम्ही विदाऊट नंबर प्लेट आणणार नाही आहे, बट संकष्टीमुळे आणतोय गाईज आज. अजिबात कंट्रोल आहे. पेशन्स इज झिरो गाईज, पेशन्स इज झिरो. कधी जाणार आहे तर असं होत आहे. सो तर झिरो पेशन्स. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, संकष्टी पण आहे, चांगला दिवस आहे, तर आपण जाऊया आणि ती गाडी घेऊन येऊया. ठीक आहे, विदाऊट नंबर प्लेट. बघू, लेट सी जी होईल ते होईल. या तसं पण आपण नंबर प्लेट येईपर्यंत घरात खालीच गाडी लावणार आहे, कुठे घेऊन जाणार नाही गाईज. मग नंबर प्लेट आल्यानंतर ती नंबर प्लेट लागेलच. सो आणि अजून एक गोष्ट आज अजून काहीतरी आहे, जे आहे आज फ्रेंडशिप डे गाईज. सो तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. सो अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान आहे. सो आता जास्तीची बडबड न करता आम्ही ऑटो बुक केलेली आहे. आला काय ऑटोवाला? आमच्याबरोबर पोपट झालेला आहे. आम्ही उठलो, सरांनी ऑटो बुक केली आणि त्याने रिजेक्ट केली. बिकॉज मला वाटतं हे लांब पडते म्हणून कदाचित तुम्ही रिजेक्ट केले. किती लागते? स्टेशनवरून किती लांब आहे? हो का? मग डायरेक्ट ऑटो नाही करू शकत आपण, स्टेशनपर्यंत जाऊ, तिथून ऑटो करू. आपल्याकडे गाडी आहे ना, माझ्याकडे पास आहे याचा. बस पण आज संडे असल्यामुळे बस पण लेट असतात इथल्या. सो ठीक आहे, चल बघ काय करायचं ते डिसाईड करतो, काय करायचं आहे, आणि मग निघतो घरातून. आय एम सो एक्सायटेड, वी आर सो एक्सायटेड बिकॉज आमची गाडी येणार आहे. गाडी ये. सो स्टे कनेक्टेड टू द व्लॉग गाईज. तर गाईज फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत डोंबिवली ईस्टला, घारडा सर्कल काय, घारडा सर्कलला, जिथे आम्ही गाडी बुक केलेली आहे. सो आता चाललो आहे तिथे. मला थोडंसं हे इग्नोर करा बिकॉज माझी तब्येत थोडी डाऊन आहे. गाईज आम्ही इथे आलो, होंडा इथे बुक केले. चल, अरे मी पुढे कुठे चालले? अच्छा, पार्किंग कवर फॉर्मॅट लागलेलं आहे. सीट कवर आहे, ग्रुप कवर झालं आपलं आणि प्लेट झालं. सीट ओपनचं इथं असेल. पेट्रोल किती आहे आता टाकावं लागेल. हो, 1/2 लिटरच्या वरती असं आहे थोडं. इथं ओपन करायचं, 5.5 लिटरचा टँक आहे. ठीक आहे, स्टार्ट होतो. तिचं फायनल म्हणजे कसं 5 ते 10 सेकंदामध्ये गाडी बंद होते. म्हणजे असं म्हणजे फ्यूल सेफ्टीसाठी ओके, गाडी चालू असेल बाकीचं माहितीच आहे.
चालू झाले. एप्रिल नंतर काय येतं? एप्रिल नंतर काय येतं? मे येतं. मे येतं. शिअर्स. आता काय ऐकत नाही बाबा, आता गाडीलाच बघत राहणार जोपर्यंत ही नव्याची जुनी होत नाही ना तोपर्यंत. गाडीवरती लई प्रेम करणार, लई प्रेम करणार. आता म्हटलं गाडीवरती लई प्रेम करणार जुनी होईपर्यंत ना. ओ नाव काय ठेवायचं? काय ठेवूया? आदेशी होंडा. तुझं चॅनलचं नाव कोण टाकायचं? काय चॅनलचं नाव कोण टाकायचं? पुढे लावूया, पुढे. अशा ठिकाणी चॅनलचं नाव लावायचं की ते पब्लिकला दिसेल गाडी चालवताना. तर गाईज आम्ही रिटर्न आलेलो आहोत घराला. आम्ही स्कूटी आणलेली आहे आणि ती खाली पार्क केलेली आहे, व्यवस्थित सुखरूप आणलेली आहे, विदाऊट एनी पेनल्टी, विदाऊट एनी चार्जेस. बट तरीही आमच्याकडे तुम्हाला सांगते आमचा नंबर आलेला आहे, आम्हाला कळलं. तर तिने एक रिसिप्ट दिली आहे ना, तर त्याच्यामुळे काही इश्यू झाला तरी नसता. बट स्टील आम्ही व्यवस्थित पोहोचलेलो आहोत घरी. आणि आम्ही आणलं बिकॉज आज एवढी चांगली न्यूज आमच्याबरोबर झाली, म्हणजे एवढं चांगलं आमच्याबरोबर झालं आहे, तर त्यासाठी गोड तर झालंच पाहिजे. मग येताना आम्हाला दिसला पुरणपोळी घर आणि दिसतच नाही अरे मी हे दाखवायला आलोय. ओके. आणि त्या पुरणपोळी घरामधून आम्ही आणल्या मोदक. मोदक मोदक ऑल टाईम फेवरेट. सो असं म्हणतात ना, काहीतरी चांगलं झालं, काहीतरी अचीव केलं लाईफमध्ये, तर गोड झालंच पाहिजे. आणि आज संकष्टी आहे, तर संकष्टी आहे त्याच्यामुळे स्पेशल उकडीचे मोदक आणलेले आहेत गोड म्हणून. सो आता खाणार आहोत आम्ही आणि थोड्याच वेळात खाऊन झाल्यानंतर खाली जाणार आहोत. आणि मला खूप सर्दी झाली, त्यामुळे सूप देखील आणलेला आहे, व्हेज सूप. आणि आता थोड्याच वेळात खाली जाणार आहोत पूजा वगैरे करायला. सो कनेक्टेड टू द ब्लॉग.
ठीक आहे, जास्त गोड गोड होईल म्हणून. काय करतोय, ठेवतो तिथे. हा डन. एक नंबर गाईज, आमची गाडी कसली झाली बघा. चलो गोल गोल फिरून हे कर. हा एक ना, आता त्यांना विचार कुठे ठेवायचं आहे. ते कोपऱ्यात आहे जागा गायच. नजर हटी दुर्घटना घटी असं होतं आमच्यावर. जागा आजही आमची गेली, पण आम्ही जागा शोधली आहे. हे बंद करून टाक हेडलाईट. काय अच्छा, चालू केल्यावर काय कसं वाटतं तुला, तुझं फिलिंग्स? तुझं एक सेकंड ड्रीम, आपलं एक सेकंड ड्रीम कम्प्लीट झालं आहे. सो व्हॉट इज युअर फिलिंग? की वरती गेल्यावर सांगणार. ओके चल, ते बंद कर ना लाईट. चल मी येईल वाटल्यास तुझ्या बरोबर खाली सकाळी निघताना तू, ठीक आहे? हा, पण थोडी चालवून तू लिंबू हे करशील ना. हा इथे लाव ना. ए बाई, ते जागा इथे लाव. तू जास्त कन्सर्न आहे नवीन गाडीसाठी. बुलेट तर रोज तू इथेच लावतो, तेव्हा ना तू विचारत की इथे गाडी कोण का नाही लावत. हा काय ते सगळं हा भरलेलं असतं. हा आपण येतोच ॲक्च्युली लेट, पण इथे जागा असल्यावर तू लावतोस ना बुलेट. तू इथे पण लावू शकतो. ठीक आहे चल. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तर खूप खुश आहे. नवीन गाडी, आम्ही खुश आहोत. आमचं ड्रीम कम्प्लीट झालं गाईज. अजून एक ड्रीम कम्प्लीट झालं. मला सर्दी झालं, पण माझा आवाज असा येतोय. सो आज मी ह्याच्याकडे जबाबदारी दिली पटपट करायची. सो ती काय मी एवढी करणार नाही. मी थोडी थोडी ट्राय करते. सो आमचं जे ड्रीमच होतं स्कूटी घ्यायचं, तर ते कम्प्लीट झालं. सेकंडरी इज आम्हाला, जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, फीचर्स वाईज आमच्या कम्फर्ट झोन वाईज स्कूटी हवी होती, तर तो एक प्लस पॉईंट झाला. थर्ड इज की मी देखील स्कूटी शिकू शकते. तो मेन रिझन आहे गाईज. हिला गाडी शिकवायची आहे. हिला डिपेंडेंट नाही बनवायचं, हिला इंडिपेंडेंट बनवायचं. इंडिपेंडेंट मी ऑलरेडी आहे. गाडी चालवते, गाडी सोडली तर बाकीच्या मग त्याच गोष्टीमध्ये तुला इंडिपेंडेंट बनवायचं आहे. ठीक आहे, तर मी शिकणार आहे आणि ह्याने जबाबदारी घेतलेली आहे मला गाडी शिकवायची. इफ ह्याने नाही शिकवली तर मी ते देखील त्यांना सांगणार आहे की एवढं तू बच्चन करतोस आहे, इंडिपेंडेंट बनवायचं आहे. आणि जर तू नाही शिकवलंस ना तर ते पण मी सांगणार आहे. सो तर गाईज, आणि ह्या गाडीचे रिव्ह्यूज नेक्स्ट ब्लॉगला येते. रिव्ह्यूज म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यूज म्हणजे गाडीचे फीचर्स, ड्राईव्ह एक्सपिरियन्स हे नेक्स्ट ब्लॉगला मी सांगणार. सांगशील ना रे ब्लॉग? एवढं बोलून आम्ही आमचा आजचा ब्लॉग संपवतो. मी सांगणार, ठीक आहे, मी तुझ्यावर फॉलोअप करणार. हा जसं बोलला की फीचर्स वगैरेचा एक वेगळा ब्लॉग बनवणार, पण मी जबाबदारी घेते. मी याच्यावर फॉलोअप करून तो ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे गाईज, बिकॉज हा थोडासा लेझी आहे. सो लेट सी कसं असणार आहे. आणि हा होता आमचा आजचा ओव्हरऑल ब्लॉग, शॉर्ट अँड स्वीट. नक्की तुम्हाला आवडला असेल, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आमची स्कूटी ॲक्टिवा. स्कूटी बोले तो ॲक्टिवा गाईज. काय स्कूटी बोले तो ॲक्टिवा. हा, आम्हाला जे पिक्चर्स वगैरे खूप आवडले. तर आमची ॲक्टिवा तुम्हाला कशी वाटली, सो ते देखील कमेंटमध्ये सांगा. अँड दॅट्स इट फॉर द डे. चॅनलला कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगसाठी. अँड बाय. काम
मला बोलतो का. तर आता हा ब्लॉग इथे सेंड स्वतः करूया. बोलते बडबड करणार नाही हे काय करतेस. मला सर्दी झालं ना, थांब ना जरा. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग